लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। एप्रिल महिन्याचं गिफ्ट मिळणार, लाडक्या बहिणींना मिळणार 10व्या हप्त्याचं गिफ्ट, गॅसच्या पैशाचं गिफ्ट मिळणार, तसेच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 मोफत गॅस सिलेंडरचं सुद्धा गिफ्ट मिळणार, तसेच गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं गिफ्ट मिळणार। नमस्कार, आज आहे 22 मार्च आणि लाडकी बहीण योजना सर्वात 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 मोठी अपडेट। आतापर्यंतची ही सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट आहे, कारण की आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींना 9 हप्ते जमा झालेले आहेत आणि आता 10व्या हप्त्याचं नियोजन चाललेलं आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचे पैसे, एप्रिलचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। तसेच आता लाडक्या बहिणींना गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहेत। तसेच ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत, ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे, अशा गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं सुद्धा गिफ्ट मिळालेलं आहे। आता आपण संपूर्ण ऑथेंटिक अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला 10वा हप्ता कधी मिळणार, गॅसचे पैसे कधी मिळणार, तसेच साडी कोणत्या महिलांना मिळणार, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। ठीक आहे, ही सर्व ऑथेंटिक अपडेट आपण मराठी आणि किती या युट्यूब चॅनलवरती देत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्व महिलांच्या पर्यंत पोहोचेल। तर आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। सर्व या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना गुढीपाडवा सणाच्या खूप खूप ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आता बघा, सर्वात मोठी अपडेट ही आहे की गुढीपाडवा सण जवळ आलेला आहे आणि आता नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष या ठिकाणी सुरू होणार आहे। ठीक आहे, तर बघा, या सणाच्या औचित्य साधून किंवा हा जो टायमिंग असणार आहे किंवा हा जो कालावधी असणार आहे, पिरियड असणार आहे गुढीपाडवा सणाचा, हा इम्पॉर्टंट ठरणार आहे लाडक्या बहिणींसाठी। कारण की या पिरियड मध्ये, या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना गिफ्ट जमा होणार आहेत। तर ते कोणते कोणते गिफ्ट जमा होणार आहेत? 10व्या हप्त्याचं तर गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे। किती तारखेला 10वा हप्ता जमा होणार, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट, पहिली जी अपडेट आहे, आता 10वा हप्ता ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। आता बघा, ट्रान्सफर झाला की लवकरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तुम्हाला अशा प्रकारचा मोबाईलवरती SMS सुद्धा येणार आहे। लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9 हप्ते मिळाले आहेत। अशा भरपूर महिला आहेत ज्यांना 9च्या 9 हप्ते मिळाले। अशा सुद्धा काही महिला आहेत ज्यांनी 1-2 हप्ते त्यांचे मिस झाले, कारण की त्यांनी उशिरा फॉर्म भरला होता। काही महिलांचे 3 हप्ते सुद्धा कमी झाले। बघा, काही महिला अशा आहेत ज्यांना 9चे 9 हप्ते मिळाले, त्यानंतर काही महिलांना 8 हप्ते मिळालेत, काही महिलांना 7 हप्ते, तर काही महिलांना 6 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत। 4-5 हप्ते सुद्धा काही काही महिलांना मिळाले आहेत। हे डिपेंड आहे तुम्ही अर्ज कधी भरला होता। ज्या महिलांनी ज्यावेळेस ही योजना सुरू झाली आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्या महिलांनी अर्ज भरले, फॉर्म भरले, अशा महिलांना 9च्या 9 हप्त्याचे मेसेज सुद्धा आले आणि त्यांना 9च्या 9 हप्त्याचे 1500 प्रमाणे 13,500 रुपये जमा सुद्धा झाले। ठीक आहे, आता बघा, लवकरच लाडक्या बहिणींना 10वा हप्ता मिळणार आहे। लवकरच म्हणजे कधी मिळणार? लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचं गिफ्ट सुद्धा मिळणार आहे। बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडक्या बहिणींना 2100चं गिफ्ट सुद्धा मिळणार आहे। लाडक्या बहिणींना सध्या जी रक्कम मिळत आहे ती मिळत आहे 1500 रुपये आणि या मिळणाऱ्या रकमेमध्ये 600 रुपयांची वाढ केली जाणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 मिळणार आहेत। परंतु आता त्या संदर्भात अपडेट आलेली आहे की एक्झॅक्टली लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार। तर बघा, लाडकी बहीण योजनेमधून सध्या जी तुम्हाला रक्कम दिली जात आहे ती मिळत आहे 500 अधिक 500, त्यानंतर 500 अधिक 500। बघा, 500 अधिक 500 अधिक 500 असे 3 वेळा 500 म्हणजे 1500 रुपये लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून दर महिन्याला जमा होत आहेत। आणि हेच 1500 रुपये लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9 महिन्यामध्ये मिळालेले आहेत। म्हणजे एकूण लाडक्या बहिणींना 9 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत, त्यांच्या बँकेमध्ये जमा झालेले आहेत। मग त्यांनी कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, पोस्ट बँक असेल, HDFC बँक असेल, IDBI बँक असेल, SBI बँक असेल, HDFC, कोणत्याही बँकेचं अकाउंट असू द्या, ठीक आहे, सर्व बँकांमध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत। आता बघा, 500 500 500 असे मिळून 1500 रुपये लाडक्या बहिणींना दर महिन्याला दिले जात आहेत। तर या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती हप्ते मिळालेत? तर एकूण 9 हप्ते मिळाले आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झाला तो झाला जुलै महिन्याचा हप्ता। त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दुसरा हप्ता जमा झाला तो झाला ऑगस्टचा हप्ता। त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे आले, ते होते सप्टेंबर महिन्याचे। त्यानंतर चौथा हप्ता होता ऑक्टोबर महिन्याचे आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचे। चौथा आणि 5वा हप्ता एकत्र
दिला होता. बघा या ठिकाणी पहिला आणि दुसरा हप्ता एकत्र दिला, चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र दिला. त्यानंतर लाडक्या बहिणींना निवडणुका वगैरे संपल्या. माहिती सरकारने त्यावेळेस निवडणुकीच्या अगोदर घोषणा केली होती. मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांनी घोषणा केली होती, आम्ही लाडक्या बहिणींना 1500 नाही तर 2100 रुपये देणार आहोत निवडून आल्यानंतर. ठीक आहे. त्यानंतर निवडून वगैरे सत्तेमध्ये आले, माहिती सरकार सत्तेमध्ये आले आणि लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 6व्या हप्त्याचे पैसे जमा झाले. त्यानंतर नवीन वर्ष 2025 सुरू झाले आणि लाडक्या बहिणींना 7व्या हप्त्याचे पैसे जानेवारी महिन्याच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे अंतिम आठवड्यात शेवटच्या आठवड्यामध्ये 7व्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना जमा झाले. ठीक आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींना 8व्या हप्त्याची प्रतीक्षा होती. मग 8वा हप्ता होता फेब्रुवारी महिन्याचा. त्यानंतर फेब्रुवारीचे पैसे फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेच नाहीत. फेब्रुवारीचे पैसे सुद्धा लाडक्या बहिणींना मार्च महिन्यामध्ये दिले. मग महिला दिन होता 8 तारखेला. 7 मार्च, 8 मार्च, 9 मार्च या कालावधीमध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा झाले. त्यानंतर 12 मार्च पासून 9 तारखेचे म्हणजे 9व्या हप्त्याचे पैसे म्हणजेच मार्च महिन्याचे पैसे 12 मार्च पासून जमा होण्यास सुरुवात झाली. 15 मार्च पर्यंत सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे जमा झाले. बघा आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरकारने 9 हप्ते पाठवले आहेत आणि 1500, 500 अधिक 500 अधिक 500 टोटल 1500 रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळतात आणि हे 9 हप्ते पाठवलेले आहेत आणि हे पैसे सर्व लाडक्या बहिणींना 100% जमा झालेले आहेत. तुम्हाला हे पैसे जमा झालेत की नाही हे कमेंटमध्ये नक्की टाका. जवळपास 9 हप्ते लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत. एकूण आतापर्यंत लाडक्या बहिणींना किती पैसे मिळाले तर बघा आता आपण त्याची टोटल करणार आहोत. त्या अगोदर बघा आता लाडक्या बहिणींना 9 हप्ते तर जमा झाले, परंतु 10वा हप्ता तर या ठिकाणी पेंडिंगला आहे. तर 10वा हप्ता कधी मिळणार हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि विशेष म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील महिलांना 10वा हप्ता मिळणार सर्व अपडेट सांगणार आहे. कधी मिळणार सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर या ठिकाणी बघा सर्वात पहिली गोष्ट लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती रक्कम मिळाली संपूर्ण अपडेट आता आपण पाहूया. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा सर्वात पहिले 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले होते. ते मिळाले होते पहिल्या हप्त्याचे 1500, दुसऱ्या हप्त्याचे 1500, तिसऱ्या हप्त्याचे 1500, चौथ्या हप्त्याचे 1500, 5व्या हप्त्याचे 1500, 6व्या हप्त्याचे 1500, 7व्या हप्त्याचे 1500, 8व्या हप्त्याचे 1500 आणि 9व्या हप्त्याचे 1500 असे एकूण 9 हप्त्याचे 1500 रुपये मिळून लाडक्या बहिणींना जी एकूण रक्कम मिळाली ती रक्कम मिळालेली आहे एकूण 13,500 रुपये. बघा आतापर्यंत लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून किती रुपये मिळाले 13,500 रुपये आणि ही सर्व रक्कम महाराष्ट्र राज्यातील 36च्या 36 जिल्ह्यामध्ये मिळालेले आहे आणि हे पैसे फक्त त्याच महिलांना मिळाले ज्या महिलांचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर होता, अजूनपर्यंत आहे त्यांना पुढचा सुद्धा मिळणार आहे. अर्ज मंजूर होता, आधार कार्ड बँकेसोबत लिंक होतं आणि ज्या महिला निकषमध्ये बसत होत्या आणि या योजनेसाठी एकदम क्लिअरली पात्र ठरत होत्या अशाच महिलांना हे पैसे पडलेले आहेत. ठीक आहे. ही या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. बघा 9 हप्त्याचे एकूण 13,500 रुपये मिळाले. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमधून सर्वच्या सर्व हप्ते मिळाले की किती हप्ते मिळाले किंवा तुम्ही हे कमेंटमध्ये सांगा तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमधून किती रुपयाचा लाभ मिळवलेला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये टाका जेणेकरून आम्हाला समजेल की आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामधून पाहिले जातात व आम्हाला एक छोटीशी त्यामुळे माहिती मिळेल. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींना 1500 रुपये तर मिळाले. 500 अधिक 500 अधिक 500 हे झालं लाडकी बहीण योजनेचं. तुम्हाला 1500 रुपये तर मिळत आहेत. याच्यामध्ये काहीही आता सध्या प्रॉब्लेम नाहीये. आता बघा लाडकी बहीण योजना सोडून तुम्हाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत बघा अन्नपूर्णा ही जी योजना आहे या योजनेमधून महिलांना या ठिकाणी बघा ज्या पण पात्र महिला आहेत, ज्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्या महिला अन्नपूर्णा योजनेसाठी सुद्धा पात्र आहेत. फक्त या ठिकाणी एकच विषय महत्वाचा आहे. तो विषय असा आहे की तुमच्या घरातील जे गॅसचं कनेक्शन आहे म्हणजे गॅसचं जो नावावरती असतं ते तुमच्या नावावरती पाहिजे, म्हणजे महिलेच्या नावावरती पाहिजे. पुरुषांच्या नावावरती असेल तर ते तुम्हाला जर या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर ते तुम्हाला घरातील महिलेच्या नावावरती ट्रान्सफर करून घ्यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला सुद्धा अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि तसेच लाडक्या बहिणींना 3 मोफत गॅस सिलेंडर सुद्धा मिळत आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट एकूण 3 गॅस सिलेंडर जे तुम्हाला मिळतात याच्यामध्ये
लाडक्या बहिणींना जी एकूण रक्कम मिळत आहे ती रक्कम मिळत आहे 2490. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे 2490 रुपये एका टायमिंगला मिळणार की कसे मिळणार? तर बघा, सर्वात पहिली गोष्ट या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायची आहे, ती म्हणजे तुम्हाला 3 मोफत गॅस मिळणार आहेत. म्हणजे एका या ठिकाणी बघा, ह्याला जर आपण डिवाइड केलं, 3 ने डिवाइड करूया, तर या ठिकाणी बघा जी टोटल येते ती येते 830 रुपये एका गॅसची. ठीक आहे, म्हणजे 830 एका गॅसचे पैसे मिळतात. 2 गॅसचे या ठिकाणी बघा 1660 रुपये आणि 3 गॅसचे 2490 रुपये. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडक्या बहिणींना जो मोफत गॅस दिला होता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत, तो दिला होता पाठीमागे ऑक्टोबर महिन्यामध्ये. म्हणजे पहिला जो गॅस तुम्हाला मिळाला तो ऑक्टोबर मध्ये मिळाला. आता दुसरा गॅस या ठिकाणी मिळणे बाकी आहे आणि तिसरा गॅस मोफत सुद्धा मिळणे बाकी आहे. आता हा जो दुसऱ्या गॅसचे पैसे आहेत हे सुद्धा लाडक्या बहिणींना आता लवकरच जमा होणार आहेत. या संदर्भात अपडेट आली की सर्वात अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवरती दिली जाईल, त्यामुळे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. आता बघा, महिला व बालविकास विभागासाठी या ठिकाणी बघा अनेक निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, भरपूर निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प 2025चा जो सादर झाला त्यामध्ये सुद्धा अनेक घोषणा करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी महत्वाचा विषय असा आहे की लाडक्या बहिणींना जे 3 गॅसचे पैसे मिळणार आहेत हे पैसे कन्फर्म मिळणार आहेत. बघा, आता तुमच्या खात्यामध्ये दुसऱ्या गॅसचे पैसे जमा होणार आहेत आणि त्यानंतर 4-5 महिन्याच्या कालावधीनंतर तिसऱ्या गॅसचे सुद्धा तुम्हाला पैसे मिळून जातील. ऑक्टोबरमध्ये तुम्हाला गॅसचे पैसे पडलेले होते. जर तुमच्यापैकी कोणाला गॅसचे पैसे मिळाले असतील तर कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता खूप मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास अशा 8 लाख महिला आहेत ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि सोबतच त्या इतर शासकीय योजनेचा सुद्धा लाभ घेत होत्या. त्यामध्ये जी शासकीय योजना आहे ती असेल, मग पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल. तर बघा, आता या नमो शेतकरी ही जी योजना आहे या योजनेमध्ये जो मिळणारा लाभ आहे, तर बघा, ह्या योजनेमध्ये राज्य सरकार वर्षाला 6,000 रुपये देते. त्यानंतर केंद्र सरकार वर्षाला 6,000 रुपये देते. 6,000 अधिक 6,000 जर तुम्ही टोटल केली तर ती टोटल एकूण येते 12,000 रुपये. म्हणजे या योजनेतून ज्या शेतकरी महिला आहेत, ज्या नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत, पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत, ठीक आहे, या योजनेची मिळून अशा महिलांना एकूण 12,000 रुपये मिळतात. ठीक आहे, वर्षाला 12,000 रुपये मिळतात. आणि आता जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे जर तुम्ही विचार केला असेल तर लाडकी बहीण योजनेला दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. जर तुम्ही 1,500 गुणिले एकूण 12 केले तर लाडकी बहीण योजनेची जी एकूण रक्कम येते ती येते 18,000. म्हणजे लाडकी बहीण योजनेतून 18,000 रुपये मिळतात. म्हणजे 6,000 रुपये लाडकी बहीण योजनेमधून जास्त मिळतात. तर आता विषय काय झालेला आहे, ज्या महिला दोन्ही योजनेचा लाभ घेतात, मग ती नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना, लाडकी बहीण योजनेचा, दोन्ही योजनेचा मिळून लाभ घेतात, तर अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेमधून किती रुपये मिळणार आहेत, तर 6,000 रुपये मिळणार आहेत. कारण की एक बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, एका वर्षामध्ये 12 महिने असतात. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचे नियम कडक करण्यात आलेले आहेत. आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 18,000 आणि नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजनेचे 12,000 जर यांची टोटल केली असती तर ती जी टोटल येत होती, म्हणजे या महिलांना जास्त रक्कम मिळत होती. लाडकी बहीण योजनेचे 18,000, नमो शेतकरी योजना, त्यानंतर पीएम किसान योजनेचे 12,000 जर तुम्ही टोटल केली तर या महिलांना जवळपास 30,000 रुपये मिळायचे, म्हणजे 12,000 रुपये एक्स्ट्रा मिळत होते. त्यामुळे आता सरकारने या ठिकाणी नियम कडक केलेले आहेत आणि या ठिकाणी बघा, नियम मध्ये बदल केलेला आहे. तर ज्या महिला या दोन्ही योजनेचे पैसे मिळवतात, म्हणजे राज्य सरकारचे 6,000, केंद्र सरकारचे 6,000, ज्या शेतकरी महिला आहेत ज्यांना हे 12,000 रुपये वर्षाला मिळतात, तर अशा ज्या महिला आहेत त्यांना लाडकी बहिणींचा लाभ मिळणार आहे, परंतु तो लाभ कमी मिळणार आहे. आता नियम बदललेला आहे, त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेतून 500 रुपयेच मिळणार आहेत. जर तुम्ही आता या ठिकाणी हिशोब काढला तर बघा, एका वर्षामध्ये दिवस सॉरी महिने असतात 12, 500 गुणिले जर तुम्ही 12 केलं तर या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेतून 6,000 मिळतील. म्हणजे याचा अर्थ असा आहे, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना या योजनेमधून 12,000 रुपये वर्षाला मिळणार आणि लाडकी बहीण योजनेमधून 6,000 रुपये वर्षाला मिळणार. जर तुम्ही टोटल केली तर ती येते 18,000. म्हणजे 18,000 लाडकी बहिणींना सुद्धा मिळणार आणि यांना सुद्धा 18,000 मिळणार. म्हणजे सर्व महिलांना समान पैसे मिळणार. मग तुम्ही एकत्र एका योजनेचा लाभ घेत असा किंवा दोन्हीचा मिळून घेत असा, तुम्हाला सेम वर्षाला 18,000 रुपये मिळणार. ठीक आहे, तुमचा या ठिकाणी डाऊट क्लिअर झाला असेल, एकदम व्यवस्थितपणे समजवलेले आहे. सर्व तुमचे डाऊट क्लिअर केलेले आहेत, कोणत्या महिलांना 500 रुपये मिळणार. ठीक आहे, जर तुम्हाला तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला एक्झॅक्टली समजलेलं आहे की 500 रुपये तुम्हाला का जमा होत आहेत. ठीक आहे,
त्यानंतर या ठिकाणी बघा पुढची जी अपडेट आहे ती अशी आहे, आता लाडकी बहीण योजनेमधून लाडकीला दुहेरी लाभ मिळणार आहेत. आणि दुहेरी लाभ याचा अर्थ असा आहे की दोन योजनेचा लाभ मिळणार आहे. तर अशा तब्बल 8 लाख महिला आहेत ज्यांनी डबल लाभ घेतलेला आहे किंवा दुहेरी लाभ घेणाऱ्या 8 लाख महिला आहेत. म्हणजे अशा महिला, ज्या महिला नमो शेतकरी योजनेचे सुद्धा लाभ घेतात, पीएम किसान योजनेचा लाभ घेतात आणि त्या लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतात. म्हणजे अशा ज्या महिला आहेत अशा महिलांना आता 1500 रुपये लाडकी बहीण योजनेमधून नाही मिळणार, तर अशा महिलांना दर महिन्याला 500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 1000 रुपये यांचे कमी झालेले आहेत. परंतु जे 1000 रुपये दर महिन्याचे कमी झालेले आहेत हे पैसे त्यांना नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना या ज्या योजना आहेत या योजनेमधून त्यांना मिळत आहेत. त्यामुळे दोन्ही मिळून एकूण 18,000 रुपये मिळत आहेत. म्हणजे दुहेरी लाभ घ्या किंवा एकेरी लाभ घ्या, सर्वांना वर्षाला 18,000 रुपयेच मिळणार आहेत, असा या ठिकाणी अपडेट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता लाडकी बहीण योजनेचे निकष किंवा नियम या ठिकाणी कडक करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या महिलांना 1500 रुपये नाही तर फक्त 500 रुपये दिले जात आहेत. कारण की समतोल राखण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतलेला आहे व नियम सुद्धा या ठिकाणी कडक केलेले आहेत. अशा तब्बल 8 लाख महिला आहेत ज्या दुहेरी लाभ घेणाऱ्या होत्या. ठीक आहे. तुम्हाला ही अपडेट समजली असेल. त्या अगोदर आता व्हिडिओमध्ये आपण पुढची अपडेट पाहणार आहोत. त्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक करायला, त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि त्यानंतर हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाला पाहिजे, जेणेकरून ही महत्वाची अपडेट सर्व महिलांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. आता आपण पुढची अपडेट पाहूया आणि ही खूप महत्वपूर्ण अपडेट असणार आहे. तर आता ही जी पुढची अपडेट आहे ती राज्याचे मुख्यमंत्री, बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ही अपडेट दिलेली आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, त्यांनी स्वतः घोषणा केलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत, तर ते म्हणाले लाडक्या बहिणी लखपती होणार. बघा, लाडक्या बहिणी लखपती होणार आहेत. लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा लाभ तर मिळतोय, आता लाडक्या बहिणींना आम्ही लखपती बनवणार आहोत, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेलं आहे. आता एक्झॅक्टली ते काय म्हणाले आहे, त्यांचं मत काय आहे, संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करतो. तर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना 1500 दिले इथपर्यंत त्यांना मर्यादित ठेवणार नाही. तर बघा, लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला आतापर्यंत 9 हप्ते मिळाले, टोटल 13,500 रुपये जमा झाले, परंतु तुम्हाला त्यावरतीच डिपेंड ठेवणार नाही किंवा त्यावरतीच मर्यादित ठेवणार नाही, असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आता त्यांचं मत काय आहे, तुम्हाला जे दर महिन्याला 1500 रुपये मिळतात ते 1500 रुपयाची गुंतवणूक आता लाडक्या बहिणींना करता येईल. तसेच त्यांना स्वतःचा व्यवसाय उभा करता येईल व त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहता येईल व त्यांना एक सरकारच्या माध्यमातून जी छोटीशी मदत केली जात आहे त्या मदतीचा उपयोग करून त्या स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतील, असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, नागपूरमध्ये असाच उपक्रम राबवण्यात आलेला, नागपूरमध्ये व्यवसाय वगैरे उभा करण्यात आलेला आहे. अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेतून जो मिळणारा लाभ आहे त्याचा व्यवस्थितपणे गुंतवणूक करून त्याच्यामधून लाभ मिळवलेला आहे. तर बघा, त्यांनी सांगितलं नागपूर सारखं मॉडेल पूर्ण राज्यभर राबवू, पूर्ण राज्यभर करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. त्यामुळे बघा, लाडक्या बहिणी आता लखपती होणार आहेत. तुम्हाला 1500 रुपयावरतीच मर्यादित ठेवणार नाही. तसेच बघा, 1500 रुपये तुम्हाला सध्या रक्कम दिली जात आहे. आता ही रक्कम 2100 रुपये सुद्धा केली जाणार आहे. परंतु ही जी 2100 रुपयाची रक्कम केली जाणार आहे ही रक्कम एक्झॅक्टली कधी दिली जाणार, कधी तुम्हाला वाटप केली जाणार, आता त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, महिलांच्यासाठी खुशखबर आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या सर्वच लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर खुशखबर अशी आहे की लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहेत आता 2100 रुपये. बघा, तुम्ही खरं ऐकलं, लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. परंतु तुम्हाला हे जे 2100 रुपये मिळणार आहेत म्हणजे 1500 रुपयामध्ये 600 रुपयाची वाढ होणार आहे. तर ही वाढ एक्झॅक्टली कधी होणार आहे, तर बघा, तुम्हाला 2100 रुपये मिळणार ही गोष्ट 100% खरी आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. पण या ठिकाणी एक विशेष विषय आहे की तुम्हाला कधी मिळणार, यामध्ये एक ट्विस्ट आहे. आता ते ट्विस्ट काय आहे, आता आपण त्याविषयी अपडेट जाणून घेऊया. तर महिलांना 2100 मिळणार. तर बघा, माहिती सरकारने दिली खूप मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींना माहिती सरकार देणार 2100 रुपये, केली खूप मोठी घोषणा. बघा, ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा माहिती सरकारने खुशखबर दिली होती की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. तर हे 2100 रुपये आता लाडक्या बहिणींना कधी मिळणार,
त्याविषयी आपण अपडेट पाहूया। तसेच लाडक्या बहिणींना आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर सुद्धा मिळणार आहेत। 3 गॅसचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत, अशी या ठिकाणी अपडेट आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आता राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी बघा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी खूप मोठी अपडेट दिलेली आहे। तर बघा लाडकी बहीण योजनेमधून आता महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळणार आहेत। सभागृहामध्ये केली मोठी घोषणा, 1500 अधिक 600 रुपये म्हणजे लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये। तर परंतु हे 2100 रुपये कधी मिळणार? पुढचा हप्ता, येणारा हप्ता हा एप्रिलचा हप्ता असणार आहे, म्हणजे 10वा हप्ता असणार आहे। तर या 10व्या हप्त्यामध्येच लाडक्या बहिणींना 2100 मिळणार का? ही अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब काय म्हणाले आहेत 2100 बाबत त्यांनी काय विधान केलं आहे, आता आपण त्याविषयी अपडेट जाणून घेणार आहोत। ठीक आहे। आता आपण पुढची अपडेट पाहूया। तर बघा त्या अगोदर खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे। सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे। लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार, आम्ही जी जी वचने दिली होती ती सर्व पूर्ण करणार, असं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत, परंतु आम्ही जे जे वचने दिले आहेत, ज्या ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या सर्व घोषणा पूर्ण करणार आहोत। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणींना जे 2100 रुपये देणार आहोत हे आम्ही घोषणा त्याबाबत करणार आहोत। तर बघा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही 2100 रुपये देणार आहोत। त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, अजितदादांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार हे फिक्स आहे, परंतु एक्झॅक्टली हे 2100 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार? तसेच लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात खूप मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेले आहे। त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत। जर तुम्ही सरकारची ताकद वाढवली, महायुती सरकारची ताकद वाढवली, तर आम्ही 2100 चे 2500 करू, 2500 चे 3000 करू, असं विधान त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुद्धा केलं होतं। आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की आम्ही 2100 रुपये देणार आहोत, आमचं महायुतीचं सरकार लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहे। आता पुढची अपडेट पाहूया। तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, तसेच महिला व बाल विकास मंत्री या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही 2100 रुपये देणार आहोत। तसेच राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यानंतर अजित पवार साहेब असतील, या सर्वांनी सांगितलेलं आहे आम्ही 2100 रुपये देणार आहोत। तसेच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही 2100 रुपये देणार आहोत, आमचं महायुतीचं सरकार 2100 रुपये देणार आहे, असं त्यांनी विधान केलेलं आहे। व त्यांनी सांगितलेलं आहे की याबाबत सकारात्मक निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतला जाईल, मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि 2100 रुपये देण्याबाबत आम्ही सकारात्मक निर्णय घेणार आहोत, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। यामुळे या ठिकाणी एक गोष्ट निश्चित आहे की लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत, ही गोष्ट कन्फर्म आहे। परंतु आता हे 2100 रुपये मिळणार आहे हे 100% फिक्स आहे, परंतु हे जे 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत हे आता फिक्स केलेलं आहे, परंतु तुम्हाला हे 2100 रुपये आता सध्या नाही मिळणार, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सध्या 2100 नाही मिळणार, तर मग आम्हाला 2100 मिळणार आहेत, तर हे 2100 रुपये आम्हाला एक्झॅक्टली कधी मिळणार, हा प्रश्न सर्व महिलांच्या मनामध्ये आहे। आता त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणार आहे एकदम व्हिडिओच्या एकदम मेन टॉपिक वरती या ठिकाणी आपण येत आहोत। तर बघा आता 2100 रुपये बाबत त्या अपडेट आलेले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्रींनी खूप मोठी घोषणा केलेली आहे। तर बघा 2100 बाबत अपडेट, तर बघा लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार अशी घोषणा सभागृहामध्ये अजितदादांनी केली। बघा लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत, परंतु 2100 रुपये कधी मिळणार हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। तर बघा आता महिलांना किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब काय म्हणाले आहेत, तर बघा लाडक्या बहिणींना 2100 देणार नाही असं कधीच म्हटलं नाही, म्हणजे याच्यावरून एक गोष्ट फिक्स आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार, ही गोष्ट फिक्स आहे, निश्चित आहे, 100% मिळणार आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा आर्थिक परिस्थिती पाहून 2100 रुपये देऊ असं, म्हणजे महाराष्ट्र राज्याची जी आर्थिक परिस्थिती आहे, सर्व तिजोरीचा किंवा जे काही बाकीच्या योजना राबवल्या जातात त्या सर्व योजना, इतर सर्व शासकीय लोक असतील त्यांचे पगार
किंवा बाकी सर्व अर्थव्यवस्था असेल, सर्व गोष्टीचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही 2100 रुपये देऊ, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, त्यांनी जरा स्पष्टपणे बोललेले आहेत आणि स्पष्ट सांगितलं की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. आमचं काम सुरू आहे. आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. सध्या कबूल केल्याप्रमाणे 1500 रुपये देतो. आमची आर्थिक परिस्थिती सुधारली तर 2100 रुपये देऊ, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. बघा, आर्थिक परिस्थिती सुधारली की लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत, अशी गोष्ट या ठिकाणी क्लिअर आहे. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की लाडक्या बहिणींना सध्या जरी 1500 मिळत असले तरी भविष्यामध्ये नक्कीच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. तर बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला आता इन शॉर्ट मध्ये सांगतो. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कसलीही काळजी करू नका. ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत, धुनी भांडी करणाऱ्या महिला आहेत, दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक करणाऱ्या महिला आहेत, मोलमजुरी करणाऱ्या महिला आहेत, ज्यांचं हातावरचं पोट आहे, अत्यंत गरीब कुटुंबातील ज्या महिला आहेत, अशा महिलांना आम्ही 2100 रुपये देणार आहोत. सध्या आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये देत आहोत. आता 2100 रुपये कधी देणार हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. ही पण गोष्ट त्यांनी फिक्स केलेली आहे. तर बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब स्पष्टपणे म्हणाले की राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देणार आहोत. हे गोष्ट त्यांनी क्लिअर केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा 2100 बाबत या ठिकाणी विधान केलेलं आहे. ते काय म्हणाले आहेत आता आपण त्याविषयी माहिती पाहूया, अपडेट पाहूया. तर बघा, 2100 रुपये बाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप मोठी अपडेट दिलेली आहे. तर ते काय म्हणाले, लाडकी बहीण योजना सुरू आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळत आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देऊ, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. राज्याची अर्थव्यवस्था लवकर सुधारेल, लवकरच आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, असं एकनाथ शिंदे साहेब यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत, ही गोष्ट कन्फर्म झालेली आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना आतापर्यंत दर महिन्याला 1500चा मेसेज येत होता आणि आता तुम्हाला इथून पुढे जो 10वा हप्ता मिळणार आहे एप्रिलचा, त्यामध्ये सुद्धा असाच 1500चा मेसेज येणार आहे. 10वा, 11वा, 12वा हप्ता 1500 रुपयेच तुम्हाला मिळणार आहे. 2100 रुपये संदर्भात कधी मेसेज येईल असा तुम्हाला प्रश्न असेल तर बघा, हे ते जे 1500 रुपये लिहिलेलं आहे या ठिकाणी 2100 येणार, परंतु याच्याबाबत अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही. 2100चा निर्णय महायुती सरकार घेईल व तुम्हाला वाटप केले जातील. ज्यावेळेस हा निर्णय होईल तेव्हाच तुम्हाला 2100 रुपये अकाउंटमध्ये पडल्याचा मेसेज येईल व तुम्हाला दर महिन्याला 2100 रुपये लाडकी बहीण योजनेमधून दिले जातील. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची अपडेट आहे लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकूण 9 हप्त्याचे 13,500 रुपये मिळाले आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याची वाटप करण्याची तयारी सुरू झालेली आहे. बघा, 13,500 अधिक पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 1500 रुपये जमा होणार आहेत. याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींना एकूण आता 15,000 रुपये जमा होणार आहेत, सर्व महिन्याचे पैसे मिळून, अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत आता हे सर्वच बँकांमध्ये जमा होत आहेत. सर्वात पहिल्यांदा जे पैसे जमा होणार आहेत ते SBI बँकमध्ये जमा होणार आहेत. ठीक आहे. मग त्यानंतर इतर बँका असू द्या, बँक ऑफ बरोडामध्ये पैसे जमा होणार आहेत. HDFC बँकेत, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, येस बँक, कोणतीही बँक असू द्या, IDBI बँक असेल, युनियन बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, इंडियन बँक असेल, कॅनरा बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल. त्यानंतर ज्या महिलांचं पोस्ट बँकेचं खातं आहे, बघा, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जवळपास 50% ते 60% महिलांनी पोस्ट बँकेचं अकाउंट जोडलेलं आहे. कारण की त्याच्यामध्ये आधार कार्ड बँकेसोबत ऑटोमॅटिकली अकाउंट ओपन करतानाच लिंक होऊन जातं. त्यामुळे जास्त काही आधार लिंकिंग स्टेटसमध्ये वगैरे प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे अनेक महिलांनी पोस्ट बँकेचे अकाउंट त्यावेळेस जोडलेले आहे. तर बघा, ज्या महिलांनी पोस्ट बँकेचे अकाउंट जोडलेले आहे अशा सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे की आता त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही अफवा वगैरे पसरवल्या जातात. तर बघा, त्यापैकी पहिली अफवा आहे लाडक्या बहिणींना आटाचक्की मिळणार. तर बघा, पूर्णपणे ही बातमी खोटी आहे. लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला फक्त दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ दिला जातो सध्या. ठीक आहे. त्यानंतर दुसरी अफवा आहे लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार, मोफत स्कूटी मिळणार, स्कूटीसाठी 70,000 रुपये मिळणार, ही एक दुसरी अफवा आहे. अशा प्रकारची कोणतीही योजना नाहीये.
तसेच लाडकी बहीण योजनेतून लाडक्या बहिणींना शिलाई मशीन मिळणार अशा प्रकारची अफवा पसरवली जात होती. तर बघा अशा प्रकारची कोणतीही योजना नाहीये. या ठिकाणी बघा सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. या ठिकाणी बघा आटा चक्की, मोफत स्कूटी, शिलाई मशीन अशा प्रकारची कोणतीही योजना महायुती सरकार चालवत नाहीये किंवा आपलं महाराष्ट्र राज्याचं सरकार चालवत नाहीये. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही तुम्हाला गिफ्ट वस्तू किंवा असं काही मिळणार नाहीये. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहिणींचे पैसे जमा झाले. लाडक्या बहिणींना मोबाईलवरती 2-2 मेसेज आले, डबल मेसेज पडले. 1500चा पहिला मेसेज आला फेब्रुवारीचे पैसे जमा झाल्याचा. त्यानंतर 1500चा दुसरा मेसेज आला मार्चचे पैसे जमा झाल्याचा. तुम्हाला हे दोन्ही मेसेज आले का? तुमच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झालेत का? हे एकदा चेक करून घ्या. आणि आता लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मेसेज येणार आहे. तो मेसेज असणार आहे 10व्या हप्त्याचे पैसे जमा झाल्याचा. बघा आता हा मेसेज तुमच्या मोबाईलवरती कधीपर्यंत येईल, कधीपर्यंत तुमच्या खात्यावरती एप्रिलचे पैसे जमा होतील, त्या संदर्भात अपडेट आलेले आहे. तर बघा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे पडले. त्यांच्या बँक खात्यामध्ये 1500 असे मिळून 3000 रुपये जमा झाले. तर बघा हे पैसे तुम्हाला सर्वांना मिळालेले आहेत. ठीक आहे. तुमच्यापैकी असं कोण आहे का ज्यांना फेब्रुवारी मार्चचे पैसे मिळाले नाही? तर तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका आणि तुम्हाला त्या अगोदर डिसेंबर जानेवारीचे पैसे मिळाले होते का ही सुद्धा माहिती कमेंटमध्ये टाका. त्यानंतर आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊया. ठीक आहे. तुमची जी काही अडचण असेल ती कमेंटमध्ये विचारा. सर्व प्रश्नांची उत्तरे कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला दिली जातील. सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितली जाईल. आता बघा महाराष्ट्र राज्यामधील हे 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 9 हप्त्याचे पैसे जमा झाले. लाडक्या बहिणींना बघा 36 जिल्ह्यामध्ये 13,500 रुपये जमा झाले. ज्या पण महिला पात्र होत्या मग त्या कोणत्याही जिल्ह्यामधील असू द्या. या ठिकाणी बघा पहिला विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र. बघा पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. ठीक आहे. या विभागातील महिलांना सुद्धा 13,500 रुपये मिळाले. ठीक आहे. त्यानंतर बघा कोकण विभागातील महिला सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी, रायगड, मुंबई सिटी, मुंबई सरबर, पालघर, ठाणे या सर्व जिल्ह्यातील महिलांना सुद्धा 13,500 रुपये जमा झाले. त्यानंतर नाशिक विभागातील जिल्हे असतील धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार या सर्व जिल्ह्यातील महिलांना सुद्धा पैसे जमा झाले 9 हप्त्याचे. त्यानंतर बघा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर, नांदेड, बीड, जालना, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यातील महिलांना सुद्धा 13,500 मिळाले. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यातील महिलांना सुद्धा पैसे मिळाले. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा विभाग आहे या ठिकाणी बघा नागपूर विभाग. नागपूर विभागातील जे जिल्हे आहेत भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यातील बघा 36च्या जिल्ह्यातील महिलांना आतापर्यंत 13,500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जमा झालेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा 1500 रुपये जमा होणार आहेत. पुन्हा एकदा तुमच्या मोबाईलवरती 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. म्हणजे आता या 36 जिल्ह्यामध्ये एकूण 15,000 रुपयाचं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गिफ्ट जमा होणार आहे. ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. आता बघा पैसे किती महिलांना मिळणार हे कन्फर्म झालं तर 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत. आणि आता किती महिला पात्र असणार आहेत तर बघा 2 कोटी या ठिकाणी बघा 2,53,00,000 महिलांना 36 जिल्ह्यातील या सर्व महिला आहेत. या 2,53,00,000 महिलांना 6 विभाग आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. 6 विभाग 36 जिल्हे 2,53,00,000 महिलांना आता 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. तसेच ज्या महिलांनी अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांना गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ते पैसे जमा केले जाणार आहेत अशी अपडेट आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्चचे पैसे काही दिवसापूर्वी मिळाले. 3000 रुपये मिळाले. त्यामुळे सर्व महिला आनंदामध्ये आहेत, खूप खुश आहेत. आता सर्व लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुशखबर घेऊन आलेलो आहे. ती खुशखबर आहे तुम्हाला पुन्हा एकदा आता एप्रिलचा हप्ता मिळणार आहे. एप्रिल हप्त्याचं वाटप करण्याबाबत सकारात्मक आता निर्णय घेतलेला आहे. तयारी सुरू झालेली आहे. आता लाडक्या बहिणींना पुन्हा मेसेज येणार, पुन्हा 1500 जमा होणार अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट आलेली आहे. तर आता ऑथेंटिक अपडेट पाहूया. तर अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींना जो एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्यातच मिळणार आहे आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे जमा होणार आहेत. तर बघा आता गुढीपाडवा सण जवळ आलेला आहे. गुढीपाडवा सणाच्या शुभ मुहूर्तावर हे सर्व गिफ्ट वाटपचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. आता बघा गिफ्ट वाटप निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण की गुढीपाडवा हा सण
सर्व महिलांचा आनंदात साजरा जावा या उद्देशाने त्या दिवशी एक सकारात्मक निर्णय लाडकी बहीण योजनेबाबत घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता तुमचा प्रश्न असेल की लाडक्या बहिणींना हे पैसे कधी मिळणार, म्हणजे एप्रिलचा जो 10वा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, तर गुढीपाडव्याला हे पैसे जमा होतील का, असा सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर बघा, गुढीपाडव्याचा जो सण आहे तो तारखेला आहे 30 मार्चला, आणि त्या दिवशी जर प्रॉब्लेम बघितला तर त्या दिवशी वार आहे रविवार. तुम्हाला माहित आहे रविवार हा सुट्टीचा वार आहे, सर्वांना त्या दिवशी सुट्टी असणार आहे. असं पण सणानिमित्त सुट्टी असतेच, परंतु वार रविवार असल्यावरती तुम्हाला माहित आहे सर्व बँकांना हॉलिडे असतो, म्हणजे सर्व बँक त्या दिवशी बंद असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 30 मार्चला हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत, कारण की बँक बंद असणार आहेत. मग तुम्हाला आता हे 10व्या हप्त्याचे पैसे कधी मिळतील, तर बघा 10व्या हप्त्याची जी पैसे वाटप प्रक्रिया आहे ती आता एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे, आणि नियोजन वगैरे सुरू झालेलं आहे. वाटप प्रक्रियाबाबत आता पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत. तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे हे 1 एप्रिल पासून जमा होण्यास सुरुवात होतील, आणि 5 एप्रिल पर्यंत सर्व महिलांना पैसे जमा होतील.